नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या कराडची मुंबईकर विद्या या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज मी तुम्हाला माझा संध्याकाळचा रुटीन म्हणजे 4 महिन्याच्या बाळासोबत कसं जातो ते दाखवणार आहे। संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत। इथे माझी बहीण कपडे सुकत घालते आणि खिडकीत कपडे सुकत घालते। तर काय झालं, मी आताच नवीन युट्यूब चॅनल चालू केला आहे, त्यामुळे माझ्याकडे 3 वर्षापूर्वी मी माईक विकत घेतला होता। तो आता चालेल की नाही ते मला माहित नाही। तो माईक आता मी पूर्ण घरात शोधत आहे। आम्ही अगोदर दुसरीकडे राहत होतो, पण शिफ्ट झालो आहे आणि शिफ्टिंग मध्ये सर्व वस्तू इकडे तिकडे गोंधळल्या आहेत। पहिले मी या कपाटामध्ये चेक करत आहे आणि ज्या गोष्टी मला सापडल्या आहेत त्या आहेत तशा मी ठेवत आहे। माईक तर काय अजून मला सापडलेला नाही, पण हा बॉक्स मला सापडलेला आहे। मला वाटले या बॉक्सला आपण छोट्या साईजच्या वस्तू ठेवण्याची स्टोरेज म्हणून वापरू शकतो। तर मी यातील सामान म्हणजे 2 कनेक्टर आणि जुने खोटे दागिने यात होते, ते मी दुसऱ्या बॉक्स मध्ये ट्रान्सफर केले आणि हा बॉक्स मी ठेवून घेतला माझ्याकडे। बाकीचे राहिलेले सामान सर्व पटवून आवरून आमच्या कपाटाला पडदा आहे, दरवाजा नाही आहे, त्यामुळे मला आता ह्याला क्लोज करावं लागेल। माईक तर सापडला नाही आहे, पण पुढची कामे करून घेऊयात। माझे बाळ हॉलमध्ये जास्त असते, त्यामुळे इथे बाळाच्या काही वस्तू पडल्या आहेत त्या अगोदर आवरून घेते। बेडरूम आणि हॉलमध्ये बाळाचा सर्वात जास्त पसारा असतो। संध्याकाळ झाली आहे, दिवस मावळला आहे। संध्याकाळ झाली तरी अंथरूण आता मी नीट ठेवत आहे, कारण रात्री उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो आणि हे अंथरूण असेच राहते, ते मी आता नीट ठेवत आहे। अंथरूण आवरून झालेले आहे, आता पुढे मी बेडरूम साफ करणार आहे। तर तुम्ही हा पसारा एकदा बघून अंथरूण नीट त्याच्या जागेवर ठेवते आणि हा ड्रम सुद्धा साफ करून घेते। नंतर हा कपड्याचा पसारा बघाल तर याला 1 दिवस सुद्धा पुरेसा आहे, म्हणजे सकाळी कपड्याची घडे घातलीत की संध्याकाळी परत आहे तशीच होतात हे। चला तर मी या कपड्यांच्या पटापट घड्या घालून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते मी घडे कशा मारल्या। ही बाळाची कपडे आहेत, ही बाळाची सुती कपडे आणि लंगोट आहे, हे टॉवेल आणि शॉल, ही माझी कपडे आहेत आणि ही माझ्या मम्मीची कपडे आहेत। मी बाळाचे कपडे घडी घालून नाही ठेवत, असेच सर्व कपडे अडकवून ठेवते, तेच मला सोयीस्कर वाटते। तर घडी घातलेले कपडे मी त्याच्या जागेवर ठेवते। बाळाची नेट आहे, खूप मोठी आहे, 5 वर्षाचे बाळ सुद्धा झोपू शकते, रात्री झोपताना वापरते। पेपर किंवा कापड आहे जे बाळाचे टॉयलेट सॉक करून घेते। एकदा हा खिडकीला लावला पण तो आपोआप खाली पडला, तो आता घडी करून ठेवते। लादीवरचा सर्व पसारा आवरून घेते पहिला। तर अशा प्रकारे बेडरूम मी साफ केली आहे, तुम्ही बघू शकता। सर्व कपडे आणि अंथरूण व्यवस्थित ठेवले आहे। हॉलमध्ये माझे पप्पा या सोफ्यावरती झोपतात, तोच मी सोफा आता आवरते आहे। मध्येच माझे बाळ उठले, तिला असं घेऊन फिरवावं लागतं, नाहीतर ती खूप रडते। तर मी माझ्या पप्पांचा बिछाना अशा प्रकारे आवरला आहे। अजून झाडू मारायचा राहिला होता, तो पहिला मी मारून घेते। दिवस मावळत चालला आहे, चहा पिऊन घेते। दिवसभरातून एकदा तरी चहा पिल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही। परत ही रडायला लागली, आता तिला परत फिरवावं लागेल। हे कपड्याचे डायपर आहेत, हे मी दिवसा यूज करते। आम्ही दोघींनी थोडा वेळ टीव्ही बघून घालवला। बघा किती छान दिवस मावळला। मी फक्त कालवण भात खाणार होते, नंतर माझे मन बदलले, मला चटणी तेल भात खाऊस वाटले। यात कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, कूट, तेल आणि चटणी भातावर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हल्ली आम्ही रोज शेतीचे व्हिडिओ टीव्हीवर पाहत आहोत। 8:30 वाजले आहेत, ही परत रडायला लागली आहे, तिला चूप करावे लागते, नाहीतर ती खूप दंगा करते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।